तर हॅलो माझे नर्सिंग मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ हा मी CNE बद्दल बनवत आहे. मला भरपूर ब्रदर सिस्टरांचे कमेंट आणि DM होते की ब्रदर आम्हाला CNE बद्दल सांगा. तर त्या सर्व ब्रदर सिस्टरांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपल्याला रजिस्ट्रेशन रिन्यूअलसाठी 150 क्रेडिट पॉईंट लागतात. तर हे सर्वांना लागणार का? तर नाही, सर्वांना नाही लागणार. कुणाला 150 पूर्ण लागतील, कुणाला कमी लागतील किंवा कुणाला लागणारही नाही. तर ते कसं आहे ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला. तर सर्वात आधी कुणाला लागणार नाही ते सांगतो. तर ज्यांचे MSc PhD किंवा ज्यांचं पोस्टिंग मिलिटरीमध्ये आहे, म्हणजे जे फोर्समध्ये ड्युटी करत आहेत नर्सेस, त्यांना ही CNE करण्याची आवश्यकता नाही किंवा 150 क्रेडिट पॉईंट जमा करण्याची आवश्यकता नाही. त्यांना MNCने सूट दिलेली आहे. ओके. आणि हे सर्व मी माझ्या मनातलं बोलत नाही, तर MNCचे जे GR आहेत त्यामध्ये आहे त्याप्रमाणेच मी तुम्हाला सांगत आहे. आणि CNE CDP हे आपले एज्युकेशनचाच भाग आहे. म्हणजे प्रत्येक नर्सचा नॉलेज एज्युकेशन हा अपडेट राहावा त्यासाठी हा प्रोग्राम आहे CNE CDPचा. ओके. तर जे 2022 ते 2027 या दरम्यान जे एज्युकेशन घेत आहेत किंवा घेतलेलं आहे त्या सर्वांना CNE करण्याची आवश्यकता नाही. हे 150 क्रेडिट पॉईंट जमा करण्याची आवश्यकता नाही. तर ते कसं आहे ते सांगतो. तर कोणी ANM करून GNM करतात, GNM करून PB करतात आणि BSc करून MSc करतात. तर त्या सर्वांना हे 150 पॉईंट जमा करावे लागणार नाही. त्याबद्दल MNC बोलते की जे नर्सेस एज्युकेशन घेत आहेत तर त्यांना प्रत्येक वर्षाचे 75 क्रेडिट पॉईंट त्यांच्या अकाउंटला जमा करणार. म्हणजे तुमचे झालेले असतील जमा, तुम्ही चेक केलं तर समजणार. तर PB 2 वर्षाचे, MSc 2 वर्षाचे आणि BSc आपले GNM 3 वर्षाचे आहे. तर 75 दोन्ही किती 50 होतात. तर तुमच्या अकाउंटला 150 पॉईंट जमा झालेले असणार. तर तुम्हाला 150 पॉईंट जमा करण्याची आवश्यकता नाही. ओके. तर तुम्हाला 2027ला तर लागणार नाहीच, 2032ला लागतील तुम्हाला. ओके. जर एज्युकेशन घेतलं नाही तर. आणि 2022 ते 2027 या दरम्यान ज्यांनी एज्युकेशन घेतलेलं नाही, म्हणजे आता 2022ला रिन्युअल केलेलं आहे किंवा रजिस्ट्रेशन झालं आणि त्या दरम्यान म्हणजे 2027पर्यंत कोणताच एज्युकेशन घेतलं नाही, तर त्या सर्वांना हे 150 क्रेडिट पॉईंट जमा करावे लागेल. ओके. आणि अजून विचारत होते की ब्रदर आमच्या 2024ला 25ला 26ला रजिस्ट्रेशन झालं किंवा आता ते अजून करणार आहे 2026ला रजिस्ट्रेशन, तर आम्हाला किती लागतील? तर त्यांना सांगतो. त्याबद्दल MNC बोलते प्रत्येक नर्सनी प्रत्येक वर्षाला 30 क्रेडिट पॉईंट जमा करायचे. तर त्याप्रमाणे तुम्ही मोजा. 24ला केले असेल तर 2027ला पर्यंत किती होतात? 30 प्रमाणे. तर जेवढे होतील तेवढे तुम्हाला 2027ला रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी तेवढे पॉईंट लागतील. ओके. तर तुमच्या या व्यतिरिक्त अजून प्रश्न डाऊट असतील तर मला कमेंट आणि DM करून जरूर विचारा. मी तुमचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करीन किंवा तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे प्रयत्न करीन. ओके.